येषामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च तैमेव स्थिता युद्धे प्राणान् त्यक्त्वा धनानि च. मला जगून काय करायचंय, काही जगण्याचीच इच्छा माझी गेली असं अर्जुनाने सांगितलं. आणि मग पुढे तो अजून काय म्हणतोय, येषामर्थे काङ्क्षितं नो, म्हणजे ना म्हणजे आम्ही, येषाम म्हणजे ज्यांच्या, अर्थे म्हणजे साठी, राज्यम भोगाहा राज्य भोग आणि सुखाने सुख यांची कांक्षितम म्हणजे इच्छा करायची, ते इमे हे सगळे, धनानी म्हणजे धनाची, प्राणान म्हणजे प्राणांची, त्यक्त्वा म्हणजे सोडून, युद्धे म्हणजे युद्धाला, अवस्थिता हा म्हणजे उभे राहिले आहेत. बघितलं का अर्जुनाचा मोठेपणा. अर्जुन हा काही सर्वसामान्य नव्हे आणि तो जसजसा आता शुद्धीवर येईल, त्याला जे भ्रमतीवच मे मनः होता आणि जो अटॅक आलेला तो आता कमी व्हायला लागला. अर्जुनाला स्वतःचा विवेक जागृत व्हायला लागलेला आहे. त्याला हे लक्षात आलं आणि आपल्याला असं वाटलं की तो म्हणतोय की मी जगून काय करायचंय ना, मला कुठली सुख पाहिजेत. नाही, त्याचा आता अजून त्याचा विवेक जागृत झाला. त्याला एक लक्षात आलं की मी एवढं सगळं सांगतोय, श्रीकृष्ण काही बोलत नाहीत, म्हणजे माझं काहीतरी चुकतं हे नक्की आहे. नाही तर श्रीकृष्णाने काहीतरी उत्तर दिलं असतं ना, तर मी केव्हाचा हे इथे म्हणतोय अशा तऱ्हेने वेगवेगळी कारणं. आणि कृष्ण परमात्मा काही बोलत नाहीयेत, हे काही बरोबर नाही. आता तो मात्र नक्की ते एका छान निदान त्यांनी केलं की आम्ही ज्यांच्यासाठी राज्य भोग आणि सुख यांची इच्छा करायची, म्हणून त्याची अडचण आहे. तो काय म्हणतोय की मी विजय मिळवला तर एक छान राज्य करीन, म्हणजे लोकांना सुखी करीन. लोकांना सुखी करणं हे त्यावेळचे जे चांगले राजे असत ते सर्व ही एक इच्छा ठेवूनच काम करत असत. म्हणजे कधी अडचण आली तर सर्व कोठारं उघडी असत, राजे असत त्यांच्याजवळ. असं नसे की माणसाला, एका साध्या सामान्य माणसाला जाऊन राजदरबारामध्ये स्वतःची तक्रार सांगता येत असे आणि राजे राज्य करत असत. प्रजाहित हे सर्व राज्यकर्त्यांचं त्यावेळचं ब्रीद असे. म्हणजे म्हणून आपण आजही रामराज्याची आठवण काढतो की श्रीराम जो होता त्या श्रीरामाने जर राज्य केलं तर सर्व प्रजा सुखी होईल. तर प्रजेचं सुख पाहायचं आणि स्वतः भोगायचं, म्हणजे काय, कष्ट भोगायचे, भोग भोगायचे, याला राजे तयार असत. आणि म्हणून अर्जुनाने तोच विचार केला की मी जर विजयी झालो तर कशासाठी, की आता मग नंतर मला काहीतरी मोठा सोन्याचा रथ मिळेल किंवा मी काहीतरी अजून 2-4 लग्न करीन का कुठेतरी एका वारीला फिरायला जाईन किंवा माझ्याजवळ सेवक वाढतील पाय दाबाला. यासाठी त्याला राजा नव्हतं व्हायचं, त्याला लोकांना सुखी करण्यासाठी व्हायचं होतं. म्हणून तो म्हणतोय की आणि ज्यांना मी सुखी करतो ते माझे स्वजन आहेत. त्यांनी काय इथे रक्ताची नाती नव्हती पाहिली नुसती, तर तो म्हणतो की या सर्व लोकांना ज्यांना मला सुखी करायचंय तेच जर मरणार असतील आणि युद्ध करून ते एकदा गेले तर मग मी सुखी कोणाला करणार आहे. मग मला त्याच्यात कसं काय, त्याचं सुख हे प्रजेच्या सुखात होतं. हेही अर्जुनाने इथे फार चतुराईने सांगून टाकलं की मला सुख म्हणजे काही कुठे सुख लोलुपता म्हणजे काहीतरी श्रीमंती पाहिजे ना गाद्या गिरद्या पाहिजेत असं काही अर्जुनाजवळ त्याचं स्वतःचं मागणं नव्हतं. त्याचं सुख हे प्रजेच्या सुखात होतं, प्रजेच्या हितात होतं. आणि म्हणून तो म्हणतोय की बाबा ज्यांना मला हे सगळं सुख द्यायचंय त्यांच्यासाठी मी युद्ध तयार करायला उभा राहिलो, तर तेच जर मरून गेले तर मग मी हे युद्ध करणार कसं आणि कोणासाठी करायचंय. आणि जर मला ते करता नाही आलं तर मला हे श्रीकृष्णा जगायचीही इच्छा नाही. म्हणून तो हे सगळे धनाची आणि प्राणांची आशा सोडून युद्धाला उभे राहिले आहेत. पहा गंमत अशी की त्याला असं लक्षात आलं की आपण यांना सुखी करायला म्हणतोय, पण हे कशासाठी उभे राहिलेत, तर ते त्यांना आता काय आत्ता पैसे नको आहेत, काहीतरी पगारवाढ मिळतोय म्हणून एखादं काम करायचंय किंवा या मिशनवर पाठवलंय ते सक्सेसफुल करून ये मग तुला एवढा पैसे देतो, असं काही नाही आहे. काही इथे युद्धाला उभे राहिलेत, मरायची लक्षणं आहेत ही सर्व. आणि अशा वेळेला ते सर्व युद्धाला उभे राहिलेत. त्यांना प्राणांची आशा नाही, प्राणांचीच आशा नाही म्हटल्यावर धनाची आशा कुठून असणार. म्हणजे धनेषणा जी असते की ती माणसाची खूप प्रबळ असते. प्रत्येकाला स्वतःला लाभ हवा असतो. सोनं हे चकचकीत म्हणतो आपण, पण ती चमक ही सोन्यात नसून माणसाच्या डोळ्यात असते. सोनं पाहिलं की डोळे चकाकतात, पाहिजे मला.
अशा तऱ्हेने ही लालसा कधीच माणसाची जात नाही आणि त्याच्या बरोबरीने माणसाची जी जीवेषणा असते ती तर कधीच जात नाही. मरावं असं कोणाला वाटेल, पण ही मंडळी इथे धन नको, आम्हाला मरण आलं तरी चालेल असं म्हणून समोर उभी आहेत. अशा वेळेला मी आता हे सर्व युद्ध करून ही जी माणसं मरतील, तर त्यामुळे मग माझ्या युद्धाचा सगळा हेतूच सफल होणार नाही. सगळे मरून गेल्यानंतर राज्य कोणासाठी करायचं, सुखसोयी वाढवायच्या, लोकांना सुखी ठेवायचं, हे मला काहीही करता येणार नाही. अशा तऱ्हेने या ठिकाणी अर्जुनाने श्रीकृष्णाला समजवण्याचा प्रयत्न केला. पुन्हा त्यांनी एक गोष्ट अशी लक्षात घेतली की हे सर्व जे आहेत ते त्यांना जे देऊ करतोय आपण त्याच्या विरोधात उभे आहेत. बरेच वेळा लोक तक्रार करतात की या गैरसोयी आहेत आम्हाला आणि राज्यामध्ये आम्ही सुखी नाही, परंतु तेच तुम्ही मागितलं होतं ना. कारण अशा प्रकारचं देणारे, प्रजेला सुख न देताना प्रजेला एक्सप्लॉइट करणारे, प्रजेवरती अत्याचार करणारे जे आहेत, तोच जर राजा तुम्ही नेमला किंवा त्यालाच जर निवडून दिलं तर दुसरं काय तुम्हाला देणार आहे. त्या दृष्टीने हे समोर जे उभे असलेले लोक आहेत ते म्हणजे स्वतःच्या पक्षातली माणसं ठीक आहेत, आपल्या पांडवांच्या बाजूची, पण दुर्योधनाच्या बाजूची जी मंडळी आहेत ती उभी राहिलेली आहेत मरायला. पण ती कशासाठी मरायला उभी राहिलेली आहेत, तर त्यांना ह्या सर्व सुखाची कुठलीही अपेक्षा नाही आणि त्यांनी धनाशा अशा सर्व सोडलेली मंडळी या ठिकाणी आहेत. तेव्हा कोणीच या पृथ्वीवर जर राहणार नसलं आणि एकमेकाला मारून टाकलं आपण, तर मग मी करणार काय. आणि जर मला जर प्रजेला सुखी करता येत नसेल तर मला राजा म्हणून जगण्याचीही इच्छा नाही, साधा मनुष्य म्हणूनही जगण्याची माझी इच्छा नाही. कारण की जर काही करता आलं नाही, माझं कर्तृत्व नसलं, तर मग जगण्याला अर्थ काय, असं अर्जुनाने विचारलं आणि श्रीकृष्णाच्या तोंडाकडे पाहिलं. परंतु श्रीकृष्णाने अजून तरी त्याला कुठलीही साथ दिलेली दिसत नाही. तो आता अजून अर्जुन काय सांगतोय ते आपण नंतर पाहू. आपण श्रीमद भगवद्गीतेचं नियमित पठण करीत असाल, अभ्यास करीत असाल, तिच्या प्रसारासाठी प्रयत्न करीत असाल तर आमच्याशी अवश्य संपर्क साधा. आमचा पत्रव्यवहाराचा पत्ता आहे साम मराठी, सकाळ भवन, प्लॉट नंबर 42B, सेक्टर 11, CBD बेलापूर, नवी मुंबई 400614.